ह्याच्यावर 1.5च्या वर तर ॲव्हरेज मला भेटून जाईल अपेक्षित आहे तुम्हाला? आता ह्याच्यावर बघण्यावरच वाटतं म्हणजे आत्ताच्या स्टेज नुसार वाटते की 1.5 टन होईल. त्याला किती एका डोळ्यातनं किती फुटवे आले बघा. 1 2 3 4 म्हणजे एका डोळ्याला 3-4 1.5 महिन्यात फुटवा आल्या. बरोबर की नाही? सारखे फुटवा एकसारखे उगवून झालेले आहे. एकसारखी उगवण झाली, एकसारखा फुटवा आहे. आणि दुसरी गोष्ट काळुकीमध्ये काय बदल वाटतो? काळोखी आहेच की. आणि आता जर बघितलं तर स्टंप एकदम जाड दिसते असं. एक नंबर. आता तुमच्या समोर जी बघितली तर स्ट्रोक एक नंबर आहे. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना सर. विनायक महादेव चौगले, मुक्काम पोस्तुरंबे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. आज आपण आपल्या ऊसाच्या प्लॉट मध्ये आलोय. हा किती दिवसाचा प्लॉट आहे सर? 1.5 महिन्याचा प्लॉट आहे. 1.5 महिन्याचा आहे. 15 जानेवारी लागण. 15 जानेवारीची लागण आहे. ही कांडी लागण आहे की रोप लावलेलं? कांडी लागण आहे. तर थोडीशी उकरून दाखवा कांडीच आहे की, म्हणजे ह्याला समजू दे शेतकऱ्यांना. हा ही दिसली इथं आहे कांडी. त्याला काय वापरलेलं सर? कशामुळे एवढे फुटवे आले? त्याला बेसला 4 कृषीधन बेसल डोस मध्ये. म्हणजे ज्यावेळी आपण कांडी लावण लागण करायच्या केली, आधी टाक पहिला बेसल डोस भरून घेतला तुम्ही. बेसल डोस मध्ये काय काय भरलं? कृषीधन 4, हा. ग्रीन भूमी 1, प्रोम 1 आणि 7 किलो एन बूस्टर. एन बूस्टर. म्हणजे जो काय बेसल डोस भरलाय तो सगळा आपण SBT चा भरला. रासायनिक त्यात काही टाकलेलं नाही. बरोबर ना सर? नाही. त्यामुळे काय बदल वाटला सर? काळोखी म्हणा किंवा फुटवा आणि उगवण चांगली झाली आहे. 1 नंबर. आता जर बघितलं तर 15 जानेवारीला थंडी कोल्हापूरमध्ये भरपूर, राधानगरीमध्ये तर भरपूरच थंडी होती. अजून पण थंडी जरा. अजून पण थंडी आहे. आता जर बघितलं तर खोडवे असू देत किंवा लागण असू देत, फुटवा झालेला नाही म्हणून लोकांनी रोपं लावल्यात. रोपांनाही फुटवा नाही आहे. आता जर तुमचा बघितलं सर प्रत्येक कांडीला 5-6 आता तुमच्या समोर जे आहे त्याला एका डोळ्यातनं किती फुटवे आले बघा. 1 2 3 4 म्हणजे एका डोळ्याला 3-4 1.5 महिन्यात फुटवा आल्या. कशामुळे शक्य झालंय सर? बेसल डोस मुळे. एकही फवारणी अजून काही घेतलेली नाही. अजून फवारणी अजिबात नाही. फवारणी आता घेणार. आता घेणार आहे फवारणी घेणार. पहिले सर तुम्ही आता ह्याला मार्गदर्शन करताय, तुम्ही ह्याच भागातला आहे, तुम्हाला काय बदल वाटते सर? उगवण क्षमता 100% आणि महिन्यात फुटवा चालू झाला. 1 महिन्यात फुटवा झाला. आता तुम्ही मगाशी म्हणला की आजूबाजूला पण तुमच्या बरोबर लागण केलेलं, त्यांच्यात आणि तुमच्यात काय बदल? जमीन आसमानाचा फरक आहे. अजून एकच कोंब आलाय. म्हणजे आता एकच कोंब आला. माझे ते मला ते महिन्याची असेल त्यावेळी त्यांचं त्या पद्धतीने आता त्यांची आहे. म्हणजे तुमची ज्यावेळी महिन्याची लागण होती तेव्हा त्यांची आता तशी दिसायला लागल्या. म्हणजे 15 दिवसांनी तुम्ही पुढे आहे. गेल्यावर समाधान जाईल. समाधान आहे सर. आता एवढं आपण बघू शकतो, एवढं एकसारखं आहे सगळं. एकसारखं. म्हणजे आता जर बघितला, हे किती गुंठ क्षेत्र आहे सर? 18 गुंठ आहे. आता ह्या खालून इकडून पर्यंत ह्या वरती नेट बांधले इथपर्यंत 18 गुंठ सगळं एकसारखं आहे. असं कुठंच नाही की बाबा एक ठिकाणी आपण व्हिडिओ ठिकाणी दाखवतोय असं इथंच चांगलं आहे. सगळं एकसारखं आहे. बरोबर की नाही? फुटवा एकसारखे उगवून झालेले आहे. एकसारखी उगवण झाली, एकसारखा फुटवा आहे. आणि दुसरी गोष्ट काळुकीमध्ये काय बदल वाटतो? काळोखी आहेच की. आणि आता जर बघितलं तर स्टंप एकदम जाड दिसते असं. एक नंबर. एक नंबर. आता तुमच्या समोर जी बघितली तर स्ट्रोक एक नंबर आहे. म्हणजे तुम्ही आता हे पहिलेच वर्ष आहे तुमचं SBT सोबत, बरोबर की नाही? याच्या आधी तुम्ही रासायनिक पद्धतीने करत होता. रासायनिक मध्ये आणि SBT मध्ये काय फरक वाटते सर? ह्याची आता भरणी मला वाटते ह्या म्हणजे मार्च एंडला भरणी होईल. 3 महिन्यात भरणी होईल. आणि 3 महिन्यात आमचे 5-5 महिने जायचं भरणीला. म्हणजे 2 महिने कालावधी तुमचा लवकर आला. पावसाळा व्हायचा आमची भरणी करायला. आता तर मार्च एंडला होणार. 100% होणार. क्रॉप वगैरे फवारणी जर घेतली तर आणि भरपूर फरक पडणार आहे. म्हणजे अजून ह्यात फरक फवारणी जर केली मला लक्षातच येणार नाही. जेटा कुठला आणि नवीन आलेला कोंब लक्षात येणार. आणि आता सध्या परिस्थिती तशीच आहे. आता जर बघितलं तर एकसारखे आहे. असं कुठं नाही की बाबा व्हेरिएशन आहे. एकसारखे आहे सगळी. आता कुठं जरी बघितलं तर एकसारखा फुटवा आहे, एकसारखं. म्हणजे उगवण 100% झाली. तुम्हाला डालं घालायची काय गरज लागली? बघायलाच नाही. मी बघण्या संबंधित येत नाही. आधीच कुठलं तरी हे आणायचं, ट्रे आणायचे 2-3 आणून ठेवायचं. म्हणजे आधी विश्वास होता की उगवणारच नाही. आणि आता बघितलं तर आता बघितलं आम्हाला म्हणजे पहिल्या थोड्या दिवसातच कळालं की उगवले. 100% उगवले. किती दिवसात सर डोळे बाहेर पडले? मला वाटते काय 20-25 दिवसात लगेच दिसायला सुरू झालं सगळं.
तर हे डोळ्यांची 2-3 महिने लागतात ही स्टेज Set यायला, set. 2 महिने तर लागतात. बरोबर डोळा लावला तर आपण म्हणजे नर्सरी लावली तर, आणि आता तुम्ही कांडी घालून 1.5 महिन्यात एवढा मी आलाय. दरवर्षी मी डोळाच लावते, पण एसबीडीच्या जीवावर फक्त मी यावेळी म्हणजे ही झाडं जी केली ती फक्त एसबीटीच्या नाहीतर जीवावर, दरवेळी मी डोळाच लावतो. आता पण म्हणजे नर्सरी लावताय. डोळाच लावतो, कधी पहिल्यांदाच लावून गेल्या. पण आता सर जर बघितलं तर ऊस शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल, म्हणजे तुमचं हे बघून तुम्हाला काय वाटतं आता- आणि त्यांना काय संदेश द्याल तुम्ही? एसबीटी कडे व्हायला पाहिजे, कारण आता एकरी उत्पन्न इतर शेतकऱ्यांचं 15 टन 20 टन 20 असं व्हायला, खात्याला खर्च निघत नाही. म्हणजे जर बघितलं तरी 500 किलोचा ॲव्हरेज आहे, average. 400-500 किलोचा मला ॲव्हरेज तर आता ह्याच्यावर 1.5च्या वरच तर ॲव्हरेज मला भेटून जाईल असं अपेक्षित आहे वाटतंय. तुम्हाला? आता ह्याच्यावर बघण्यावरच वाटतं. म्हणजे आत्ताच्या स्टेज नुसार वाटते की 1.5 टन होईल. तर जमिनीमध्ये काय बदल वाटते सर तुम्हाला? जमीन अशी चालल्यावर कसं वाटते बघा. आता जर बघितलं तर एकदम भुसभुशीत जमीन आहे, तुम्ही हाताने उकरून कांडी दाखवली. होय, पहिलं दगड असं दगडावर काय हेंडा निघायचा असा. मोठं ढेकळं निघायचं. लागायचं पायाला. आता स्मूथ आहे अगदी. चालू वाटत नव्हतं जमिनीत, आता स्मूथ आहे सगळं. एकदम असं गादीवर चालल्यासारखं वाटते. सांगायचं झालं तर जमिनीचाही पोत चांगला झाला, पीक चांगलं आलं, आणि उत्पन्नातही तुम्ही आता बोलला की 1.5 टनाचा ॲव्हरेज पडेल. होय. आता हा या कंडिशनवर बघितलं तर माणसं म्हणतात की मुलाची पाय पाळण्यात दिसते, तसं हे आता ऊसाचे हे आताच्या स्थितीवरनं तुम्ही विश्वास आता मी सांगायला लागलाय. रासायनवर केला असता मला ह्याची भरणी मे जूनला आली असते. म्हणजे 2 महिने तुम्ही आधी आलाय, प्लस आलाय मार्च एंडला भरणीची करणार. 100%. तुम्ही जर जे ऊस शेतकरी आहेत किंवा इतर जे एसबीटी युजर आहेत त्यांना काय संदेश द्या? एसबीडीचे सगळे प्रोडक्ट वापरा आणि उत्पन्नाच्या म्हणजे हमी शाश्वत आहे. 100% 100% रिझल्ट आहे. आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न आहे. कमी खर्चात जास्त उत्पन्न आहे. चालेल सर, आणि बघायला लागत नाही बिनधास्त काय अडचण. 100%. शिवाय सर तुमचं काय मत आहे? बरोबर. प्लॉट आता एवढं वयाच्या मानानं प्लॉट एकदम जबरदस्त आहे, आणि यांची रानाची मी प्रत बघतोय, मी असं एकदम मार हलकी जमीन आहे, हलकी जमीन. हलकी जमीन आहे. त्या ह्याच्यात एवढं सुंदर प्लॉट आहे, आणि एवढ्या कमी वेळात एवढा फुटवा आणि त्याचा स्ट्रोक आणि पानाची रुंदी एकदम जबरदस्त आहे. आता जर बघितलं तर 2 बोट बसतील हो, एवढी हो, पानं हो. रुंद आहेत. आता शेजाराचा मी प्लॉट बघतोय सेम, इकडे आता प्लॉट 15 दिवसाचा डिफरन्स पडतो एवढा आहे. त्या प्लॉट मध्ये आणि आपल्या प्लॉट मध्ये लागण एक वेळची होती ना, एकाच होय, दिवशी. होय, एकाच दिवशी 2 लागण झालेल्या. एकाच दिवशी. ते रासायनिक वरचा प्लॉट आणि हा आपला 100% ऑर्गॅनिक वरचा. दुसऱ्या गोष्ट म्हणजे तणाचं प्रमाण, तणाचं एकदम कमी कमी आहे, आहे. तण कमी आहे. आता इथं बघितलं तर कुठं कुठं तरी तण दिसते, होय. आणि ऊसाच्या तुलनेत तणाचा ताव कमी दिसतोय सर. बरोबर. इतर ठिकाणी बघितलं तर तण मोठा असते आणि ऊस बारका ऊस असतो, चांगला असल्यामुळे तणाला वर देत नाही. वर येऊ देत नाही. आणि जी आपली खत आहेत ती तणासाठी नाहीत, पिकासाठी आहेत. पिकासाठी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे. चालेल सर, धन्यवाद सर. धन्यवाद. सर तुम्हाला यासाठी मार्गदर्शन कोणी केलं? मला मार्गदर्शन विजय कोयगडे सरांचं झालेलं आहे. कोयडी सर नमस्कार. नमस्कार. आता जर इतर शेतकऱ्यांना तुमच्या भागातील मार्गदर्शन तुमचं हवं असेल तर तुमचं एकदा नाव आणि पत्ता सांगा ना सर. विजय आनंदराव कुईगडे, राहणार कुरुकली, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. मोबाईल नंबर 9403465071. आपल्या शॉपचं नाव सांगा ना सर. ऐश्वर्या ॲग्रो, पत्ता कुरुकली, कुरुकली, तालुका करवीर, करवीर, जिल्हा कोल्हापूर. चालेल सर, धन्यवाद. ओके.